जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही चाललो आहोत श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यायला. तर आपला पूर्ण परिवार आहे आणि आता आम्ही आलो आहोत CSMTला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. आणि इथनं 10व्या प्लॅटफॉर्मवरतून आय थिंक ट्रेन आहे. तर ह्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला सर्व प्रवास दाखवू, कसा काय होणार आहे, मजा येईल. आणि किती खर्च होतो सिंगल पर्सन तेही दाखवू. म्हणजे आता आम्हाला दिव्यावरून इथे यायला समथिंग 20 रुपये लागेल ट्रेनचे. तर इथे बाजूला मी दाखवतच राहील. म्हणजे ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर. अरे हाय बोल, हाय. नाव तर बोल. परी. काव्यासोबत काऊ परत आहे आणि कावची परी पण आहे. आणि मावशी, आम्ही चाललोय अक्कलकोटला. आम्हाला चांगलं दर्शन होऊ दे. काय काकी काय म्हणाल? ह्या काकी आले, कमेंट मध्ये लिहून टाका हॅपी जर्नी. आता काकी तुम्ही बोला, 2 शब्द बोला. आणि माझ्या भगिनी राहू द्या बस. काकी तुम्ही काय बोला? आम्ही आता अक्कलकोटला फिरायला चाललेलो आहोत. तुम्ही बघून घ्यावे. स्वामींचे दर्शन घ्या. तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा आणि हो सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपल्याला 100 एक तिकीट पडले. आता बघू किती खर्च होतो पुढे. 20 रुपये दिलेत. ह्याच्यातून 20-20 रुपये द्यायला लागतील. किती एक तिकीट कितीची? 180. तर आता किती खर्च होतो तो मी ते वरती डिस्प्ले करेन पर पर्सन. तर त्याच्यावरती तुम्ही या. आणि अर्जंटला तर होता अजून खूप भारी आहे. चला मग भेटतो पुढे. तर आता आम्ही फायनली बसलो आहे ट्रेनमध्ये. आणि आम्हाला वाटलेली तशी गर्दी नाही, एकदम परफेक्ट स्पेस भेटलाय. ठाणे कल्याणच्या पुढे गर्दी होईल पण इथे नाही. तर तुम्ही इथेच बसायला या आणि बाकी काय तुम्हाला दाखवू अजून. तुम्हाला आता आमचं सर्वांचं जेवण झालंय आणि या काकी बघा आत्ताशीच खायला चालू केलंय. आणि सर्व आता फुल भाई बघा फुल गेमर आहे. हेडफोन कुठे आहेत? तर आता आपला परत दुसरा डब्बा बी आलाय. हे आहेत ठेपल्याने वरतून शेंगदाण्याची चटणी. आणि आम्ही सर्वात करत आहोत. चला मजा येणार आहे ट्रॅव्हलिंग मध्ये नक्कीच. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेंगदाण्याची करा. चटणी. आता आम्ही अक्कलकोटला आलोय, बघू शकता.
तुम्हाला अक्कलकोट रोडवर उतरायचं आणि ह्याच्या पुढची ट्रॅव्हलिंग दाखवू, मजा येईल. काका लोक बघा इथेच. काका काय बोला, मस्त कसा झाला प्रवास? चांगला. खूप भारी प्रवास झाला. फायनली एक रूम घेतलाय. तर आता तुम्हाला इकडची सिस्टम सांगतो. तुम्ही लोक जेव्हा तिथे अक्कलकोट स्टेशन रोडवर याल ना, तिकडनं तुम्हाला तिथे रिक्षा ऑटोज भेटतील. ते लोक तुमच्याकडून 50 रुपये चार्ज करतील, पण तिथे तुम्हाला बार्गेन करायचे आणि ते पर पर्सन 35 रुपीजमध्ये आणतील आरामशीर. कारण की आम्ही आता समथिंग 15-20 मिनटं बार्गेन केलं आणि त्याच्यानंतर ते लोक फायनली त्यांनी 350 रुपयात आम्हाला इथे आणलं. काहीतरी आम्ही 10 जण होतो आणि मग इथे ते आमचा काहीतरी 500 रुपीज एक रूम आहे. आम्ही 3 रूम घेतले समथिंग 1500च्या. तर पर पर्सन समथिंग 70 का 80 रुपीज येते आंघोळीचा. वेट तुम्हाला वाटत असेल 1,500 डिवाइड 10 तर 150 होतात. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आम्ही हे पे केलेले 1,500 रुपये. 1,500 डिवाइड बाय 21 होतात 70 रुपये. असं होतं आमचं गणित. आम्ही 21 जण होतो. तुम्ही इथे आलात की इथे नक्कीच नाश्ता करा, कारण की इथे फेमस यांची ते डोस्याच्यावर चटणी देतात, ती कोणती शेंगदाण्याची, खूप भारी आहे. आणि इथे आता आम्ही नाश्ता करायला बसलो आहे. नेहा उडुपी हॉटेल. नेहा उडुपी हॉटेल कधी नेहा ओपन केलंस? कालच काय? इथे मस्त की तर हे बघा सर्व आता सर्वांनी नाश्ता चालू केलाय आणि इथे मावशी लोक बसले. चला भेटतो नाश्ता करून. आता आपला डोसा आलाय. मी बोललेलो ना, जी चटणी आहे ती ही वाली. आणि टेस्ट वाईज डोसा तर एकदम म्हणजे घरातल्यासारखी चव आहे आणि भाजीची पण आहे घरातल्यासारखी चव. म्हणजे डिफरंट चव भेटते थोडी, म्हणजे पण भारी लागते. काही बोला, घरातल्यासारखी चव आहे पण भारी आहे. आता ह्याच्यासोबत आपण काय बोलतात, सांबारसोबत सांबारसोबत आहे. एकदम घरगुती चव आहे. अजून मागवले. आता भेटू तुम्हाला डायरेक्ट मंदिर. आता आम्ही इथे ओटी घ्यायला आलोय आणि इथे आपण चप्पलही काढू शकतो. खूप भारी एक्सपिरियन्स आहे. तुम्ही नक्की या. पप्पा बोला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ए नन्ना श्री स्वामी समर्थ. नशीब बोला. शूट करायला देतील का नाही ते तर नाही माहिती, पण पुरेपूर दाखवायचा प्रयत्न असतो. आणि काही नाही, व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर लाईक करा इथपर्यंत आला. बेसिकली आता सोलापूरमध्ये बोटिंग आहे असं आम्हाला समजलं. ते बोलत होते जिथे आम्ही आता नाश्ता केला. तर पण खूप गर्दी आहे आणि इनफॅक्ट हरवेळी असते, बट आज थोडी जास्त आहे. मागच्या वेळी जेव्हा आलेलो तेव्हा ह्या एरियात तर आम्ही जास्त वेळ पण नव्हतं राहिलो, पण यावेळी खूपच राहिलो आहे. आणि ड्रग्स तुझा कसा आहे फर्स्ट एक्सपिरियन्स? मस्त एकदम. मी दुसऱ्यांदा आलो. ओके ग्रेट आहे, पण एक्सपिरियन्स लेजंड. काय काकी? स्वामींचं दर्शन घ्यायला. खूप भारी एकदम भारी वाटलं. आणि हे दृश्य व्हिडिओमधून तुम्हाला बघण्यात आणि इथे स्वतः येऊन बोलतात ना ऑब्झर्व करायला जी वाईब येते, पॉझिटिव्हिटी वाटते, ती तुम्हाला इथं नाही येणार व्हिडिओमध्ये. इथे या, खूप भारी आहे.
आणि बाकी काय मंदिर तर एकदम भारीच आहे. इथे बघू शकता रुद्राक्षनी बनवलंय. आता काकी लोक नको तर काकी लोक आता त्यांचा पहिला वेळ होती, त्यांना विचारू कसा वाटला त्यांचा पण या चांगल्या प्रकारे दर्शन होतं. आम्हाला काही एक टेन्शन झालं आल्यापासून ट्रेनमध्ये बसल्यापासून खूप व्यवस्थित झालेलं आहे आतापर्यंत आणि ह्याच्या पुढे पण व्यवस्थित होणार आहे. झालेला आहे. इकडे येऊन तुम्हाला कसं वाटलं? मस्त, खूप स्वामींचं दर्शन झालं, एकदम प्रसन्न वाटत आहे. आणि अजून कमेंटमध्ये नक्कीच लिहा श्री स्वामी समर्थ. मी पहिल्यांदा आलेले आहे अक्कलकोटला आणि एवढा आनंद झाला मला की काही सांगू शकत नाही. की मला ते व्यक्तच करता येत नाही. तुम्ही पण या एकदा आणि इथे अनुभव घ्या. खूप म्हणजे खूप बरं वाटतं आणि खूप आनंद मिळतो दर्शन घ्यायला. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला कसं वाटलं इकडे? इथून निघालोय, दर्शन घेतलं, दर्शन खूप भारी झालं. आता आम्ही पुढे चाललोय जेवायला तिकडेच स्वामींकडे. खूप मजा येईल. आणि चुकून जिमला लेग डे मारलेला सॅटर्डेला, अजून बाजू होते त्यामुळे चालायला नाही जमत आहे. तर काय आता आम्ही महाप्रसाद खायला आलो आहे आणि महाप्रसाद खाऊ आणि मग डायरेक्ट निघू आणि पुढे आपण गगनगिरी का कुठेतरी समाधी मठाला. आणि आता भेटू तुम्हाला पुढे. चला आता खूप लाईन आहे इथं बघू शकता. चालू पण नाही आलं आहे, चालू झालं मी तुम्हाला पुढे दाखवतो. एवढा बेकार की लाईन चालू झाली आणि आम्ही एकदम शेवटला होतो. मोजून 8-10 जण होते आणि तेवढ्याच लाईन स्टॉप केली. आता परत अर्धा तास थांबा. आता आम्ही इथे जेवायला आलो आहे आणि घेतली आमची काही थाली आहे. हलवा आहे, डाळ आहे, भाजी आहे, मूग डाळची भाजी आहे, समथिंग चपाती आणि भात. बघूया कशी लागते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज जय. चला चालू करूया. चुकून मी शिराला हलवा बोललो, पण बोलतात ना सबर का फल मीठा होता है, तसाच तोही शिरा खूपच गोड होता आणि अगदीच भारी होता. आणि जेवणाचं काय बोलू, जेवण तर खूपच अप्रतिम होतं आणि वरना ते स्वामींचा महाप्रसाद होता. खाल्ला आणि त्यानंतर तुम्हाला वाटत असेल की परत उठायला लागत असेल रिफिलला, तर असे हे लोक फिरतच असतात, त्यांच्याकडून तुम्ही माहीत. आता आमचं जेवण झालं आहे. जेवण खूपच अप्रतिम होता, चविष्ट लागेल आणि खूप भारी जेवण आहे. जो काय होतं तो हलवा शिरा पण जास्त नाही घेतला. आणि तुम्हाला एकच सांगणार गाईज मित्रांनो, जेवढं तुम्ही खाल तेवढंच घ्या, उगाच अन्नाचा नाश नका करू, कारण की दुसऱ्याच्या कोणाच्या मुखी लागेल तेही नाही. बाकी काय आता पुढे निघू, सर्व दमलेत जेवून. झोप येते का नाही? समाधी मठ आहे ते आलो आहे. समथिंग 500 मीटर होतं. आम्ही 500 मीटर चालू झालो. तुम्हीही या, म्हणजे कसं तुम्ही ऑटोनी पण येऊ शकता. ऑटो 20 रुपये चार्ज करेन आणि अगर तुम्ही जेंट्स आहात तर तुम्ही बेसिकली बाय रोड चालतच या. आणि आता पाया पडू इथे आणि मग तिथून डायरेक्ट आपण सोलापूरला जाऊ. चला भेटूया पुढे. त्या जमाना ह्या आय थिंक असं आहे की ह्या बावडीमध्ये त्यांनी काहीतरी चमत्कार दाखवलेला. तर आता तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि ते खूप अक्षरशः सेम आहे आणि ते आत्ता फक्त डेव्हलप झालं आहे. इथे अशी मोठी इमारत बनवली आहे, बट ठीक आहे.
समाधी मठातून आपण दर्शन घेतल्यानंतर इकडून 5 मिनिटाच्या अंतरावरती बस थांबा आहे. तिकडनं आपल्याला सोलापूरला जायचं. अगर तुम्ही जेंट्स असाल तर तिथे 75 आणि लेडीज असाल तर अर्ध्या किमतीत तिकीट भेटेल. मुंबईला यायला खूप साऱ्या ट्रेन असतातच, तुम्ही तिथे फक्त इन्क्वायरी करा. तर आता आम्ही फायनली सोलापूरच्या स्टेशनला आलो आहे आणि आता इथून ट्रेन भेटेन. चला एडिटिंगला स्टार्ट करतो. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि हो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.